मिस्टर नटवरलाल नाम के ठग से आप सभी वाकिफ होंगे, लेकिन मुंबई के पुलिस के हाथों ऐसे ठग लगे हैं जो महिलाओं के नाम पर लोन लेकर आईफोन खरीदते थे। इन ठगों ने अब तक लाखों रुपए की ठगी को अंजाम दिया है। मानकुर्द के साठे नगर इलाके में 65 महिलाओं के दस्तावेज लेकर उनके नाम पर उपभोक्ता ऋण लेने का मामला सामने आया है। इन महिलाओं को उनके दस्तावेजों के बदले 4 से 5 हजार रुपए दिए गए। इन दस्तावेजों के आधार पर बजाज फाइनेंस कंपनी के कर्मचारियों के माध्यम से उपभोक्ता ऋण निकाला गया। इन रुपयों से विभिन्न स्थानों पर आईफोन खरीदे गए। मामले की जानकारी मिलते ही मानकुर्द पुलिस ने सुमित गायकवाड़ और राजू बोराडे को हिरासत में लिया। वहीं 3 अन्य आरोपियों की तलाश जारी है। इन महिलाओं के नाम पर अब तक 20,07,000 रुपए का लोन निकाला जा चुका है। आगे की जांच जारी है। इश्यू असा आहे, आमच्या मानकुर्दमध्ये साठेनगर वगैरे हा जो परिसर आहे अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे। त्या गरीब लोकांचे आधार कार्ड, आय कार्ड वगैरे जे आहेत ते घेऊन बजाज फायनान्स लिमिटेड जी कंपनी आहे जी की लोन पुरवते, आमचे जे आरोपी आहेत, हा नवीन गुन्हा मी 420 चा गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यातील जे 2 आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त 4 ते 5 हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ 80-80 हजार जे ॲपलचे मोबाईल आहे ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे। परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही। 4 ते 5 हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत। तर आज बऱ्याचपैकी न्यूज वगैरे झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी की शासनाची लाडकी बहीण योजनेअंतर्गत फसवणूक झालेली आहे, परंतु तसं कोणत्याही प्रकारचे कोणत्याही अँगल या केसमध्ये नाही आहे। यात लिटरली बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ॲपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही। जवळजवळ 60 ते 65 महिलांचे आपण जबाब घेतलेले आहेत। महिला पण आहेत, काही जेंट्स पण आहेत। हा जवळजवळ 2 वर्षांपासूनचा हा संपूर्ण आहे। 2 वर्षाच्या पिरियडमध्ये यांनी गुन्हा केलेला आहे आणि 20,07,000ची आता सध्या आमची अमाऊंट टोटल निघते आहे। कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात, कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की ज्यांची या पद्धतीनं फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं। जास्तीत जास्त आम्हाला विक्टिम्स आहेत, बळीत आहेत, त्यांना आपण मदत। अगदी खरं आहे। याच्यामध्ये आपण आता आम्ही मानकुर्द पोलीस म्हणा किंवा मुंबई पोलीस म्हणा, एक सायबर शिल्ड नावाचा आमचा एक प्रोजेक्ट असतो। दरवेळेला आम्ही दर दिवशीला एकतरी किमान कॉर्नर मीटिंग घेतो आणि लोकांना आम्ही सजग करतो की बाबा तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत असं कोणत्याही अननोन पर्सनला कोणत्याही कारणासाठी देऊ नका। खरोखरच तुमची आवश्यकता असेल आणि त्या डॉक्युमेंट्सवरती तुम्ही लिहा काय कारणासाठी तुम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे। हे लोक जे आहेत ते तुमच्या अनपडपणाचा, अशिक्षितपणाचा बऱ्यापैकी गैरफायदा उचलतात आणि बेनिफिट हा त्या लोकांना होतो, तुमचं नुकसान होतं। यामध्ये 5 आरोपी आहेत, आणखीन लिंक एखाद्या वेळेला वाढू शकते। 2 आरोपी सध्या आम्ही अरेस्ट केलेले आहेत जे मुख्य आरोपी आहेत।